2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचा तब्बल 17 वर्षांनी आज निकाल। मालेगावातील एका धार्मिक स्थळाच्या बाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा बळी तर 100 पेक्षा अधिक जण जखमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठकीची शक्यता। दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही गाठीभेटी होण्याची शक्यता। पुण्यातील कथित ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे कोर्टामध्ये आरोपींना आज हजर केलं जाणार। महादेव मुंडेंचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मांडणार कैफियत। तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर मागवावा अशी कुटुंबियांची मागणी। कैलास गोरंट्यालांचा आज भाजपमध्ये प्रवेश। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्ष प्रवेश। कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांना कोणताही दिलासा नाही। नागरिकांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। हस्ताक्षर खराब असल्यानं तिसरीतल्या मुलाला पेटत्या मेणबत्तीवर धरून चटके। मालाडमध्ये घडली घटना। शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल। भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर दिव्या देशमुख नागपूरमध्ये दाखल। दिव्याचं नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत। आजपासून भारत इंग्लंड निर्णायक 5वी कसोटी। यजमान इंग्लंड मालिकेमध्ये आघाडीवर। विजयासाठी भारतीय संघाला कसब पणाला लावावं लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।